हाय गाईज, मी शुभम. कॅम्पिंगला तर निघलो, पण जे घडलं ते प्लॅनिंगमध्येच नव्हतं. माझा आणि माझ्या दोन मित्रांचा कॉन्फिडन्स एव्हरेस्ट सारखा, पण प्लॅनिंग आमचा झिरो. त्यात उशीर झाला होता आणि ह्याला व्ह्यू बघून फोटोशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं. मला टेन्शन सनसेट मिस करायचा आणि ह्यांना टेन्शन फोटो चांगला नाही आला. कसं तरी करत आम्ही पोहोचलो वेल्हे गावामध्ये, पण तिकडेही जत्रा, तिकडेही थोडा टाइम गेला. वेल्हेगाव पार केलं की पुढं लागला लिंगाराचा रोड. एवढा खराब रोड मी कधीच बघितला नव्हता. साधी आमची फोर व्हीलर पण पुढे जाईना, आम्हाला उतरून खालून चालत जावं लागलं. पुढं पुढं रोड एवढा खराब होता की गाडीच पुढे जाईना. शेवटी एक भारी पठार दिसला. आम्ही एकमेकांकडे बघून म्हणलो की बास, आजची रात्र इथेच कॅम्पिंग. मग काय, गाडी लावली, जागा साफ केली, टेंट लावला आणि थोड्याच वेळात मस्त सनसेट बघत बसलो. मग ह्यांना परत सुचलं फोटो काढायचा. पण खरं, सनसेट आणि आजूबाजूचा एरिया एवढा भारी होता की डोळ्यातूनच उतरला. टेंट वगैरे लावून निवांत बसलो. तेवढ्यातच ध्यानात आलं, ह्याला आपण खायला फक्त मॅगीचे पुढे आणल्यात आणि ते पण फक्त चारच. आणि तिथून हॉटेल पण 12 किलोमीटर लांब. मग काय नाही, बोन फायर केला, मॅगी बनवली, ती शेअर करून खाल्ली आणि त्याच्यावरच पूर्ण रात्र काढली. मॅगी खाऊन झाल्यानंतर थोडे गप्पा मारले, नाईट शूट केला. झोपल्यानंतर मध्ये टेंट हलायला लागला. आवाज येत होता. एक सेकंड असं वाटलं कोणतरी बाहेर आले. पण नंतर कळालं, वारा होता. सकाळी उठलो आणि बापरे! एवढा सुंदर सनराईज बघितला की सगळी ट्रिप वर्थ झाल्यावानी वाटली. मग सगळं आवरून घरच्या वाटेला निघलो. पण एक गोष्ट नक्की शिकलो. नेक्स्ट टाइम कॅम्पिंगला जाते, बाकी सगळं कमी, पण खाणं जास्त घेऊन जाणार.